Hi friends, today we are going to the remaining parts of speech. In the first part, we have learned about noun, pronoun, verb and adverb. And in the second part, we are going to learn about the adjective, preposition, conjunction and interjection. So, let us start with the adjective. Adjective means ॲडजेक्टिव्ह म्हणजेच विशेषण. मराठीमध्ये त्याला आपण विशेषण म्हणतो. विशेषण म्हणजे नेमकं इंग्रजीमध्ये काय म्हणता येईल? अ वर्ड विच गिव्स मोर इन्फॉर्मेशन, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन अबाउट ए नाउन अँड प्रोनाउन. तेच आपण मराठीमध्ये म्हणतो. नाम किंवा सर्वनाम याविषयी अधिक माहिती सांगणारा शब्द. मग असं कोणती उदाहरण आहेत आपल्या वाचनामध्ये, आपल्या पॅराग्राफमध्ये येतात? उदाहरणार्थ, फॉर एक्झाम्पल, पहिलं उदाहरण बघूया. ब्रेव, सीता. आणि याची एक विशेष खासियत म्हणजे कोणती, ओळखण्याची खूण, नामापूर्वी विशेषण येतं. हे लक्षात ठेवा. नामापूर्वी त्याच्या अगोदरचा शब्द हे विशेषण असतं. सीता कोण, हे काय आहे? नाउन आहे. ब्रेव हे काय झालं? ॲडजेक्टिव्ह. असं उदाहरण. दुसरं उदाहरण बघूया आपण. त्यानंतर टॉल, टॉल बॉय. हे नाउन आहे, कॉमन नाउन आहे. त्याच्याबद्दल अधिक माहिती काय सांगितलेली आहे? तो कसा आहे? टॉल. म्हणजेच आणखी एक क्लू कोणता? तर विशेषण ही नेहमी नामाच्या किंवा सर्वनामाच्या अगोदर असतात. एक छोटीशी आणि विशेष माहिती देतात. आणि पूर्ण वाक्यामध्ये बघूया आणखी एक उदाहरण. आपण बघूया. The rose is a beautiful flower. वाक्य आहे. याच्यामध्ये नाउन आहे, रोज पण आहे, फ्लावर पण आहे. फ्लावर हे कॉमन नाउन आहे. त्याच्या अगोदर एक आलेलं आहे बघा. फ्लावर कसा आहे? तर ब्युटिफुल. हे झालं ॲडजेक्टिव्ह. आलं लक्षात? त्यानंतर आणखी एखादं उदाहरण बघूया. There are two persons in a car. Persons कॉमन नाउन आहे, नाउन आहे. याला आपण त्याच्याविषयी दो व्यक्ती आहेत, त्यांच्याविषयी जास्त माहिती सांगितली. किती व्यक्ती आहेत? तर दोन आहेत. हे झालं ॲडजेक्टिव्ह. अशा पद्धतीनं आणखी आपण बनवू शकतो. डिलिशियस. आणखी एक बघूया. तिसरं उदाहरण. मदर मेड डिलिशियस शिरापुरी. मदर मेड डिलिशियस बिर्याणी म्हणूया. बिर्याणी काय झाली? नाउन आहे. कशी आहे बिर्याणी? डिलिशियस, रुचकर, चविष्ट. अशा पद्धतीनं उदाहरणं देऊन शोधून आपण हा भाग समजून घेऊ शकतो. नाउ टर्न टू द नेक्स्ट पार्ट. आता आपण त्यामधील पुढील प्रकार बघणार आहोत. प्रिपोजिशन. हा आपला ॲडजेक्टिव्ह झालेला आहे. प्रिपोजिशन. प्रिपोजिशनला आपण काय म्हणतो? शब्दयोगी अवयव. शब्दयोगी अवयव म्हणजेच अ वर्ड विच यूज बिफोर नाउन और प्रोनाउन. बिफोर अ वर्ड ही जो नाम सर्वनामाच्या अगोदर असतो. टू रिलेशनशिप वर्ड बिफोर नाउन प्रोनाउन. Before noun pronoun to relationship to some other words which shows नाम किंवा सर्वनामापूर्वी येणारा शब्द की ज्याचा संबंध वाक्यातील दुसऱ्या शब्दांबरोबर असतो. असं. मग अशी उदाहरणं कोणती आहे? आपण उदाहरणं बघूया, तुमच्या लक्षात येईल. फॉर एक्झाम्पल, the fountain is in the garden.
आता यामध्ये बघा, नाम किंवा सर्वनाम कुठे आहे, फाउंटन बना, पण आपल्याला काय करायचं आहे, याच्या पूर्वी येणारा शब्द गार्डन हा एक आहे, याच्या अगोदर येणारा एक शब्द, हा आर्टिकल सोडून द्या, त्याच्या अगोदर येणारा शब्द की त्याचा संबंध असा शब्द की वाक्यातील दुसऱ्या शब्दाबरोबर आहे. इथं आहे इन, याचा संबंध गार्डनशी आहे, याचा संबंध इनशी फाउंटनशी पण आहे. म्हणजेच हे इन हे आपलं काय झालेलं आहे, या ठिकाणी प्रिपोजिशन झालेलं आहे. दुसरं उदाहरण बघूया. अ फार्मर sat under a tree. आपण व्याख्या काय आहे, नाम किंवा सर्वनाम पूर्वी येणारा शब्द की ज्याचा संबंध वाक्यातील दुसऱ्या शब्दांशी पण आहे आणि त्याच्याशी पण आहे, असा शब्द कोणता. इथे काय ट्री, त्याच्या अगोदर आलेला आहे अंडर. अंडर म्हणजे खाली, कोण आहे खाली, तर फार्मर, झाडा खाली. अंडरचा शब्द फार्मरशी पण आलेला आहे आणि झाडाशी पण आलेला आहे. अंडर हे आपलं प्रिपोजिशन झालेलं आहे. तिसरं उदाहरण बघूया. आय गो टू स्कूल बाय बस. नाउन आहे, या ठिकाणी बाय. बाय कशाने, बसने. कोण जाते, तुम्ही जाते. म्हणजे अगोदरच्या शब्दांशी पण त्याचा संबंध असतो. हा संबंध दर्शवणारा जो आहे शब्द त्याला प्रिपोजिशन्स असे म्हणतात. अशी काही प्रिपोजिशन्स तुम्ही कनेक्ट करू शकता ज्याच्यामध्ये आहे इन, आउट, टू, टुवर्ड्स, अप, अप, डाउन, इनटू, आउट ऑफ, ऑफ, ओ डबल एफ ऑफ, बिफोर, बिसाइड, अंडर, ऑन, ओव्हर. ही काही उदाहरणं झालेली. अनेक उदाहरणं आपल्या वाचनात मिळतील. कलेक्ट करा आणि प्रिपोजिशन हा भाग आणखी चांगल्या प्रकारे समजून घ्या. नेक्स्ट, आता आपण त्यापुढील प्रकार बघणार आहोत. कंजंक्शन. कंजंक्शन म्हणजेच अ वर्ड, असा एक वर्ड शब्द विच यूज टू जॉईन. काय जॉईन, काय जोडतो, टू वर्ड्स किंवा टू फ्रेजेस किंवा टू सेंटेन्सेस. मराठीमध्ये कसं होईल, असा एक शब्द की ज्याने दोन शब्द, दोन वाक्प्रचार किंवा दोन वाक्य जोडली जातात. उदाहरणार्थ आपल्याला दोन वाक्य, शब्द किंवा वाक्य जोडायचे आहेत, असा शब्द शोधायचा आहे. आता बघूया याच्यामध्ये. राम अँड श्याम आर ट्विन्स. या वाक्यामध्ये काय जोडले, दोन शब्द, दोन शब्दार्थ किंवा दोन वाक्य कशाने जोडले. यामध्ये राम आणि श्याम हे अँड न जोडलेलं आहे. हे झालं आपलं कंजंक्शन. दुसरं उदाहरण बघूया. हर्ष इज absent because he is ill. दोन वाक्य आहेत, हर्ष इज ॲब्सेंट आणि ही इज इल. ही दोन वाक्य कशाने जोडलेली आहेत, तर बिकॉजने. म्हणजे या ठिकाणी काय झालं, बिकॉज हे आपलं कंजंक्शन झालेलं आहे. लक्षात. अशाच प्रकारची काही कंजंक्शन मी आपल्यासाठी देत आहे. यामध्ये आहे बट, if, when, and, so, or इत्यादी. ही काही नमुना दाखल मी तुम्हाला कंजंक्शन, दोन वाक्य जोडताना वापरता येणारे काही शब्द मी आपल्याला सांगितलेले आहे. नाउ टर्न टू द नेक्स्ट, लास्ट. फ्रेंड्स, बिफोर गोइंग टू स्टार्ट द
last point, interjection. I request you to share, like and subscribe my channel E Sanchi Class. Now let us learn about the interjection. Interjection means उद्गारवाचक. याच्यामध्येच आपल्याला क्लू दडलेला आहे. असा शब्द इंटरजेक्शन मीन्स अ वर्ड विच एक्सप्रेस स्ट्रॉंग इमोशन ऑर सडन फिलिंग्स. म्हणजेच आपल्या मनातील ज्या भावना आहेत, आपल्या मनामध्ये कोणत्या भावना येतात? आनंद येतो, खेद येतं, आश्चर्य येतं किंवा दुःख, या आपल्या मनातील भावना हे दर्शवणारे शब्द जेव्हा एखाद्या वाक्यामध्ये येतात ते शब्द इंटरजेक्शन, त्याला आपण उद्गारवाचक अव्यय असं म्हणतो. मग अशी उदाहरणं बघूया. फॉर एक्झाम्पल पहिलं उदाहरण बघूया. समजा तुम्हाला एखाद्या कॉम्पिटिशन मध्ये पहिलं प्राइज मिळालं, तुम्ही काय म्हणाल? किंवा एखादी मॅच तुम्ही जिंकलात तर काय म्हणाल? हुर्रे, हुर्रे, आय गॉट द फर्स्ट प्राइज. म्हणजेच या ठिकाणी हुर्रे हा काय झालेला आहे? तुमचा इंटरजेक्शन. दुसरं उदाहरण बघूया. एखादी दुःखद घटना जर घडली असेल तर यावेळेला तुम्ही काय म्हणणार? अलास, अलास, ही इज डेड. अरे रे, अलास, अरे रे, हे काय झालं? इंटरजेक्शन. यानंतर अशीच काही उदाहरणं आहेत आपल्यामध्ये. ओ, यानंतर वाव, ही काही त्याची उदाहरणं आहेत इत्यादी. हे आपण इंटरजेक्शन मध्ये आणू शकतो. तर मित्रांनो, पहिला पार्ट आणि दुसऱ्या पार्ट मध्ये मी पार्ट्स ऑफ स्पीच कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा व्हिडिओ तुम्ही दोन्ही व्हिडिओ वारंवार पहा आणि आपल्या शंका समाधान, शंकांचं निरसन त्याद्वारे करून घ्या. इफ यू फेस एनी डिफिकल्टी you can write to me in the comment box. I will try to solve your doubt. Thank you.